नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक अत्यंत आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया। आजची गुड ब्रेकिंग न्यूज आहे मित्रांनो। आजची मोठी अपडेट, पेन्शनधारकांना मोठा दिलासा, वित्त विभागाचा मोठा निर्णय। निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना मिळणार मोठा फायदा। कोणता फायदा मिळणार आहे हे या ब्रेकिंग न्यूज मधून पाहणार आहोत। तर मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ 4 भागात आणि 7 मुद्द्यामध्ये विभागलेला आहे। चला तर पाहूया संपूर्ण माहिती। नमस्कार मित्रांनो, ऍक्टिव्ह एज्युकेशन मध्ये आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत। आताच्या घडीची पेन्शनधारकांसाठी आणि कुटुंब वेतनधारकांसाठी आणि त्यांच्या वारसदारांसाठी अत्यंत मोठी खुश खबर। महाराष्ट्र सरकारच्या वित्त विभागाने मोठा शासन निर्णय निर्गमित केला आहे। आता थकबाकी मिळण्याचा कालावधीत वाढ करून कालावधी 1 वर्षावरून 5 वर्षापर्यंत वाढवण्यात आला। त्यामुळे फक्त 1 वर्ष नव्हे तर 5 वर्ष याचा फायदा आहे। तर चला पाहूया नवीन GR चे स्पष्टीकरण। त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया भाग क्रमांक 1, नक्की काय निर्णय झाला। मित्रांनो, वित्त विभागाने नवीन निर्णय आणला आहे। जर एखाद्या निवृत्ती वेतनधारकाचा किंवा पेन्शनधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या नामनिर्देशित वारसदाराला पेन्शनची थकबाकी मिळण्यासाठी आता फक्त 12 महिने म्हणजे 1 वर्षाचा कालावधी लागत होता, पण आता सरकारने हा कालावधी 1 वर्षावरून वाढवून 5 वर्ष केला आहे। म्हणजेच मृत्यूच्या तारखेपासून 5 वर्षाच्या कधीही अर्ज केला तरी थकबाकी मिळणार आहे। भाग क्रमांक 2, नवीन GR मधील 7 मुद्दे। त्यातील मुद्दा क्रमांक 1, कालावधी वाढवला। वारसदाराला 5 वर्षाच्या आत अर्ज सादर केल्यास थकबाकी जलद गतीने मिळेल। मुद्दा क्रमांक 2, 5 वर्षानंतर काय? जर वारसदाराने 5 वर्षानंतर अर्ज केला आणि थकबाकी मागितली तर ती अमान्य होईल। त्यामुळे 5 वर्षाच्या आतच अर्ज सादर करणे बंधनकारक आहे। मुद्दा क्रमांक 3, माहिती दिली जाणार। सरकारकडून संबंधित वारसदारांना अधिकृतपणे या नवीन नियमाची माहिती आणि स्पष्टीकरण दिले जाणार आहे। मुद्दा क्रमांक 4, सूचना काय आहे? पेन्शन धारकांचा मृत्यू झाल्यास किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांचा मृत्यू झाल्यास तर शक्य तितक्या लवकरात लवकर संबंधित विभागाकडे अर्ज करावा। सर्व कागदपत्रे तयार ठेवावी। संपूर्ण प्रकरणास आणि पुराव्यासह अर्ज सादर करावा। मुद्दा क्रमांक 5, पोच पावती महत्वाची। अर्ज सादर केल्यानंतर कार्यालयाकडून मिळणारी पोच पावती सुरक्षित ठेवावी। भविष्यात सरकारकडून कधीही छाननी होऊ शकते। भाग क्रमांक 6, कोणाला फायदा मिळणार? हा निर्णय विशेषतः ग्रामीण भागातील वारसदारांसाठी, ज्या कुटुंबांना उशिरा माहिती मिळते अशांसाठी आणि असंख्य लाभार्थीसाठी फायदेशीर आहेत। मुद्दा क्रमांक 7, आर्थिक न्याय। या निर्णयामुळे हजारो वारसदारांना थकीत वेतन मिळून आर्थिक न्याय मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे। आणि भाग क्रमांक 3 चा अर्थ काय? थोडक्यात सांगायचे तर 1 वर्षाहून 5 वर्षे कालावधी वाढवल्यामुळे कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना खऱ्या अर्थाने आर्थिक दिलासा मिळाला आहे। त्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होणार आहे। भाग क्रमांक 4, काय करावे? जर तुमच्या कुटुंबात कोणी पेन्शनधारक असेल किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक असेल, ते मृत्यू पावले असेल तर त्यांच्या वारसदारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि नियमाचे पालन करून वेळेत अर्ज सादर करा। या संबंधी सूचना द्या। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर ते कमेंट मध्ये दिलासा हा शब्द महत्वाचा आहे। तर दिलासा कसा मिळाला हे या शासन निर्णयातून प्राप्त झालेले स्पष्टीकरण आपणास मिळाले आहे। आणि तुमच्या ओळखीच्या पेन्शनधारकांपर्यंत ही बातमी नक्की पोहोचवा।
मित्रांनो, आपण 3 जुलै 2026 पासून एक नवीन YouTube चॅनल सुरू केले आहे. YouTube चॅनलचे नाव आहे ऍक्टिव्ह राजकारण. या ऍक्टिव्ह चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे. ती पुढील प्रमाणे आहे. येथे चॅनलची लिंक दिसते आहे. पिवळ्या पट्ट्यात निळ्या अक्षराने दिसणारी ही लिंक आहे. तर मित्रांनो, ही होती आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट. राज्य सरकारचा हा निर्णय अत्यंत प्रभावी आणि सकारात्मक आहे. आजच्या सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक यांच्यासाठी महत्वाचे जीआर अपडेट. ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा, म्हणजे तुम्हाला सर्व माहिती त्वरित मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनापासून आभार. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत निवांत राहा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस.